लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेला संशयित आरोपी कृष्णा अंधळे हा नाशिक परिसरात फिरत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। या व्हायरल फोटोचा पोलिसांनी शोध घेत नाशिकच्या मुक्तिधाम परिसरात सर्च ऑपरेशन केलं, मात्र यात कृष्णा अंधळे नाशिक पोलिसांना मिळून आला नाही। त्यामुळे नागरिकांना दिसलेला व्यक्ती नेमका कोण होता याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा अंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे या 8 जणांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे। मात्र यातील कृष्णा अंधळे हा अद्यापही फरार आहे। हाच कृष्णा अंधळे काल रात्री नाशिकच्या मुक्तिधाम आश्रमात वास्तव्याला असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच्याशी मिळते जुळते काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले। नाशिकमधीलच काही नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली। त्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी मुक्तिधाम आश्रमात जात सर्च ऑपरेशन केले, मात्र पोलिसांना यात काहीही हाती लागलं नाही। फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेतला, मात्र फोटोत दिसणारा व्यक्तीही पोलिसांना मिळून आलेला नाही। यानंतर पोलिसांनी या मंदिरातील सीसीटीव्ही देखील तपासले, मात्र कृष्णा अंधळे सारखा दिसणारा व्यक्ती हा कृष्णा अंधळेच आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। काल सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास मुक्तिधाम परिसरामध्ये जे कृष्णा अंधळे आहे त्याच्यासारखा उपयोग दिसणारी व्यक्ती त्या ठिकाणी आढळल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी मला फोटो पाठवले। ताबडतोब मी त्या ठिकाणी गेलो आणि चौकशी केली असताना त्या ठिकाणी मी आपले न्यूजचे जे न्यूजवाल्यांना कळवलं आणि न्यूजवाल्यांना कळवल्यानंतर मी डिपार्टमेंटला बी ताबडतोब कळवलं। त्यानंतर उपनगरचे PI सपकाळे साहेब, त्याच्यानंतर युनिट 1 चे बागुल साहेब या ठिकाणी त्वरित आले आणि त्यांनी सर्व CCTVचं फुटेज त्या ठिकाणी मुक्तिधाममधलं चेक केलं। जे मी त्यांना फोटोज दिले त्या फोटोचं हुलिया आणि त्याचा हुलिया मिळता जुळता असल्या कारणामुळे संशय व्यक्त आला। संशय व्यक्त झाल्यामुळे या ठिकाणी आपण आपले लोकप्रतिनिधी म्हणून सतर्क दाखवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। डिपार्टमेंटने सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं, न्यूजवाल्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी केलं आणि ताबडतोब त्या ठिकाणी चौकशी केली असताना ती व्यक्ती तशी दिसणारी होती, पण तो कृष्णा अंधळे नव्हता असं पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सिद्ध केलं आणि या विषयावर पडदा पडला। त्या ठिकाणी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मस्साजोग प्रकरणातील फरार संशयित कृष्णा अंधळे हा नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसरात असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत होती। त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शोध पथक 1 चे अंमलदार आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन समक्ष त्या ठिकाणी CCTV फुटेज तपासले। त्यानंतर तिथे जे भाविक येतात त्यांचे रजिस्टर्स नोंदणी ते पण पडताळले। तर असा कोणताही इसम किंवा फरार संशयित त्या ठिकाणी असल्याची माहिती ही खोटी होती किंवा अफवा होती असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। तो एक भाविक त्या ठिकाणी आलेला असावा, कारण की तो आम्ही गेलो त्या टायमाला त्यावेळेस तो तिथून निघून गेलेला होता आणि त्या व्यक्तीच्या तिथं असल्याची त्या ठिकाणी सुद्धा कुठली नोंद नव्हती आणि त्यातल्या स्टाफला आणि तिथे जे ट्रस्टी आहेत जगदीशभाई पटेल त्यांना पण आम्ही विचारणा केली त्या इसमाबद्दल, तर हा व्यक्ती आमच्याकडे थांबलेला नाही आहे। हा अनेक भाविकांपैकी या ठिकाणी आलेला असेल आणि तो आता नाही आहे, त्याच्या कुठल्याही नोंदी त्या ठिकाणी नव्हत्या। त्या व्यक्तीचे जे पिक्चर्स होते CCTV फुटेजमध्ये ते आणि फरार संशयित जो कृष्णा अंधळे आहे त्याच्या दोघांच्या पिक्चरशी कुठलाही ताळा मिळतो होता, तो इसम नव्हता। तर ती एक अफवाच होती, ही खात्री झालेली आहे। कृष्णा अंधळे हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेपासून फरार आहे, त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर आहे। या प्रकरणातील काही संशयितांनी फरार असताना मंदिराचाच आसरा घेतल्याचं समोर आलंय। त्यातच फरार असलेल्या कृष्णा अंधळे सारखा दिसणारा व्यक्तीही मंदिराच्याच आश्रमात दिसल्यानं नाशिक पोलिसांना माहिती मिळताच सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। यापूर्वी याच प्रकरणातील विष्णू चाटे या आरोपीनं आपला मोबाईल नाशिक परिसरात फेकल्याची माहिती पोलीस तपासात दिलेली होती। त्यामुळे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक।